राज्यात सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरलेला आहे। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, डहाणू भागातही थंडी वाढलेली आहे। राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढलेले आहेत, त्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसून येतोय। राज्यात पुढील 2 दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे। विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानामध्ये घसरण होणार असून थंडी देखील वाढणार आहे। राज्यामध्ये सर्वदूर तापमानाचा पारा कमालीचा घसरलाय। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, डहाणू भागातही थंडी वाढलेली आहे। राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढलेले आहेत आणि त्यामुळेच कोरड्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर दिसतोय।